चातुर्मासात भगवान नारायण देवशयनी एकादशी ते कार्तिक देवजगी एकादशी पर्यंत आपल्या आत्मप्रसादात समाधिस्थ राहतात. या चातुर्मासात लग्न कार्याचे मुहूर्त नाही निघत, सकाम कर्म यज्ञ याग इत्यादी नाही फलित होत. चतुर्मासात भगवान आपल्या आत्म्यात ब्रह्ममध्ये विलीन राहतात, तेव्हा ह्या दिवसात केलेले जप, तप, तीर्थ, स्नान, उपवास, व्रत कित्येक पट जास्त फलदायी मानले जातात. स्कंद पुराणाच्या ब्रह्मखंडात येतं, सद ब्रह्म सत कथा चैव सतसेवा दर्शनम सताम विष्णु पूजा रतिर्दाने चातुर्मासे सुदुर्लभ. सत्कर्म, सत्यव्रत पालन, सत्कथा, सत्कर्म इत्यादी सत्पुरुषांचं सानिध्य, सेवा, संतांचं दर्शन आणि भगवान विष्णूंचं पूजन आणि दानात रुची हे चातुर्मासात दुर्लभ आहेत, अनंत पट फळ देणारे मानले जातात. चतुर्मासात दररोज केवळ एक वेळ जर भोजन केलं तर ती व्यक्ती निरोगी आणि प्रभावशाली होते आणि तिला दिव्य लोकांमध्ये जाण्याची पुण्याई प्राप्त होते असं लिहिलेलं आहे. चातुर्मासात जे व्रत वगैरे नियमाचं पालन करतात त्यांना अग्निष्टोम यज्ञाच्या फळाची प्राप्ती होते. चातुर्मासात दह्याचा त्याग करणारी व्यक्ती निरोगीही राहते आणि गोलोकाची अधिकारीही बनते. चातुर्मासात मिठाचा त्याग करणारी व्यक्ती पूर्वकर्माच्या दोषांपासून विनिर्मुक्त केली जाते. का? कारण स्वादाचा चटोरेपणा तिने नियंत्रित केला आहे. वासनेचा काही हिस्सा नियंत्रित आणि जीभ नियंत्रित असेल तर कामेंद्रियही नियंत्रित करण्यात सफल होईल. तर चतुर्मासात मिठाचा त्याग, पूर्वीची सर्व कर्म त्याची सफल होतात, सार्थक मानली जातात. चतुर्मासात विष्णू सहस्त्रनाम अथवा विष्णू सुक्ताचा पाठ मनुष्याच्या जीवनात आणि भाषेवर प्रभाव व पुण्य प्रदान करतो. चतुर्मासाच्या दिवसांत मौन, व्रत, उपवास आणि जप करणारा मनुष्य चित्ताच्या प्रसादाला, चित्ताचा प्रसाद काय आहे? सत चित्त आनंद स्वरूप ईश्वराचं सुख, ज्ञान व सामर्थ्य चित्ताच्या प्रसादाला प्राप्त करतो. चातुर्मासात गुळाचा त्याग करणारा मनुष्य मधुर स्वभावाचा धनी होऊन जातो आणि सुपारीचा त्याग करणारा मनुष्य बऱ्याच काही भोग सामग्री प्राप्त करण्याची भाग्याची रेषा बनवण्यात सफल होतो असं लिहिलेलं आहे. मध, नारळ, डाळिंब, उडीद, चणे इत्यादीच्या त्यागाने, परनिंदा केल्याने जे पाप लागलेलं आहे ते पाप नष्ट होऊन जातं. परनिंदा सम अघन गरीषा. तांबे, कांसे इत्यादी भांड्यांचा त्याग करून पळसाच्या पानावर भोजन करणाऱ्याला चांद्रायण व्रत आणि एकादशीचं व्रत केल्याचं फळ प्राप्त होतं. चातुर्मासात पंचगव्याचं प्राशन शरीराच्या सर्वच रोगांच्या कणांना नष्ट करतं आणि मन व बुद्धीच्या दोषांना नष्ट करतं. याचा तर मी अनुभवही घेतलेला आहे. पंचगव्य कसं बनतं? 8 मात्रा दूध, 8 दही, 8 गोमूत्र, 8 तूप आणि 8 मात्रा जितका जो काही चमचाभर ज्याचं जितकं वजन असेल, 1 चमचा असं 8 8 8 मोजा.
अथवा 8-8 तोळे. तर हे 5ही मिक्स करा आणि तितकंच पाणी अर्थात 8 मात्रा पाणी कुशाचं बनवून पंचगव्य बनवलं जातं. त्याचं प्राशन केल्याने शरीराच्या हाडांपर्यंतच्या रोगांना मिटवण्याची पंचगव्यात ताकद आहे. आणि चातुर्मासात याचं प्राशन विशेष पुण्यदायी आणि आरोग्यदायी मानलं जातं. चातुर्मासात योगाभ्यास आणि एकादशीचं दोन्ही एकादशींचं व्रत करण्याचं महात्म्यही येतं. तीर्थात, तलावात, नदीत स्नान केल्याने पुण्यदायी तत्व आणखी अधिक मिळतं. निसर्गात जो दडलेला विद्युत कणांचा प्रभाव आहे तो जलाशयांमध्ये जास्त मिळेल. जर जलाशयात स्नान नाही करू शकलात तर बेलाचं एक पान बादलीत टाका आणि शंभवायच मयोभवायच म्हणत ओम नमः शिवाय म्हणत स्नान केलं तर ते पुण्यदायी स्नान प्रसन्नता देणार असतं. जव आणि तीळ, आवळा मिक्स करू शकलात तर छान. याचं उटणं तयार करून नंतर स्नान केल्याने शोक, मोह आणि खिन्नता दूर होते. प्रसन्नता व उत्साह नक्की येतो. खरी गोष्ट आहे, मी प्रयोग करून पाहिलंय.